हॅलो एव्हरीवन, आज आमच्याकडे बाप्पांचं आगमन झालेलं आहे। त्यासाठी आम्ही आज बुंदीचे मोदक तसेच उकडीचे मोदक बाप्पांसाठी बनवले। खूप छान असं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं। बाप्पा आल्यानंतर घरामध्ये एक वातावरण खूप छान असतं, प्रसन्नमय असते। त्यानंतर आम्ही गौराईंच्या डेकोरेशनची तयारी तसेच त्यांच्या फराळाची तयारी चालू केली। त्यासाठी आम्ही रव्याचे मोदक, बेसनचे लाडू अशी आमची तयारी चालू होती। यानंतर आम्ही बाप्पाच्या नैवेद्याची थाळी तयार करायला घेतली। यामध्ये वरण, भात, आमटी, चपाती, पुरी, बाप्पांना आवडतात म्हणून उकडीचे मोदक, 2 प्रकारची भजी, 3 प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, कुरडई, थोडी कोथिंबीरची वडी असा हा नैवेद्य आम्ही तयार करून बाप्पांसाठी हा भोग अर्पण केला। आम्ही पुन्हा जेवण वगैरे करून त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही गौराईंच्या फराळाची तयारी चालू केली। आता आम्ही चकली बनवायला घेतली। ही तांदळाच्या पिठापासून बनवलेली चकली आहे। याची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेलच। ही एकदम खूप छान अशी क्रंची आहे। तुम्ही याची रेसिपी नक्की जाऊन चेक करा। त्यानंतर आम्ही लसूण शेव वगैरे बनवली। याची रेसिपीसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल। खूप छान रेसिपी आहेत याच्या, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा। अखेर तो दिवस आलाच गौराईंच्या आगमनाचा। खूप छान डेकोरेशन, खूप छान प्रसन्न मनाने गौराईंचं आगमन केलेलं आहे। असं म्हणतात ना, सोनपावलांनी गौराई येतात, तसंच त्या आमच्या घरी आल्या। त्याच्यानंतर आम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य तयार केलेला होता, तो आम्ही गौराईंना दाखवला। तसंच आम्ही भरपूर सारे पदार्थ केलेले होते। प्रत्येक रेसिपीज आम्ही अपलोड नाही करू शकतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन होतं, त्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा होता। त्याचं मी ताट कसं तयार केलं हे तुम्हाला मी दाखवेनच पुढे। गौरी पूजन होतं, मस्तपैकी गौरींसाठी तो फराळ सगळा मांडला आणि गौराईंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला। तर मी हा अशा प्रकारे गौराईंचा 7 शृंगार केला होता। तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तुमच्याकडे गौराई कशा असतात तेही मला नक्की कळवा। तर या गौराईंच्या नैवेद्यामध्ये मी 5 प्रकारच्या भाज्या, त्यामध्ये मटकीची भाजी, कांद्याची पात, भेंडीची भाजी, मेथीची भाजी, तसेच वाटाण्याची भाजी, कटाची आमटी, बासुंदी जी मी घरीच बनवली होती, थोडंसं दूध, 3 प्रकारच्या कोशिंबीर, हे सर्व मी बनवलं होतं। तसेच कोथिंबीर वडी, भजी, पापड, कुरडई, मसाले भात, पांढरा भात आणि त्यावरती तूप आणि थोडंसं वरण, तसेच लसूण आणि शेंगदाण्याची चटणी आणि पुरणपोळी, हे असं मी नैवेद्यासाठी ताट तयार केलेलं होतं आणि त्याचा मी नैवेद्य गौराईंसाठी अर्पण करून घेतला। त्यानंतर अखेर आम्हाला बाप्पांचा निरोप घ्यायची वेळ आली। त्यानंतर मी बाप्पांना आवडतात म्हणून कणकीचे उकडीचे मोदक बनवले। त्यानंतर आम्ही बाप्पांना घेऊन कृष्णा घाटावरती विसर्जन करण्यासाठी गेलो। तिथे भरपूर गर्दी होती, वेगवेगळ्या परिसरातून लोक आलेली होते। त्यानंतर बाप्पांची आरती केली आम्ही। आमच्या इथे घरगुती गणपती असतात, ते असे बोटीमधून विसर्जन केले जातात। अशा प्रकारे आम्ही बाप्पांचा निरोप घेतला। कसे 7 दिवस निघून गेले समजलंच नाही। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा, आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तसा हा माझा पहिला व्लॉग आहे, तरी प्लीज सपोर्ट करा।